हॅपी 10 years टू अस स्वप्नील होळे. 10 वर्ष झाले. मी एक मोठी चूक करून 10 वर्ष झाले. कसं वाटतंय मग? आनंदी आहे यार तो कसला लकी मग असला हिरा मिळाला असता म्हणजे अच्छा तुम्हाला हा मला तुला पण मिळाला नसता. अच्छा ओके 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 तर खूप खूप शुभेच्छा. हॅपी कसली अॅनिव्हर्सरी? प्रपोज अॅनिव्हर्सरी. आजच्या दिवशी आयुष्यातली खूप मोठी चूक केली होती. मला खूप रिग्रेट आहे त्या दिवसाचाच शपथ सांगते. आजचा दिवस माझ्यासाठी ब्लॅक डे कारण की 10 वर्ष झेललंय. कुणी झेललंय कुणाला ते अजून समजलं. कुणी कुणाला झेललंय ते समजत नाहीये. सगळ्यांना असं वाटतं की माझा नवरा झेलत असेल पण नाही असं. चेहऱ्यावर जाऊ नका. तर 10 वर्ष झालेली आहेत त्या काळ्या दिवसाला आणि स्वप्नीलच्या गोल्डन डेला. गोल्डन डे मी हो पण म्हटले नव्हते त्या दिवशी. नाही पण म्हणते ना. मी हो पण म्हटले नव्हते आणि नाही पण म्हटले नव्हते. त्याचा अर्थ नाही म्हणले नाही याचा अर्थ हो असा नसतो स्वप्नील. तुम्ही तर डायरेक्ट लग्नच केलं. आणि नाही म्हटलं मग नाही म्हणजे नाहीच नाही ना. मी नाही म्हणलेच नव्हते ना. मग तेच ना. मग नाही म्हणले नाही याचा अर्थ हो असं थोडी ना असतो. मग नाही असं तरी कसं होईल? किती होप्स ठेवले माणसानं. होप्स ठेवत 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 डायरेक्ट लग्न केलं. हे बघा असं मस्त रेडी होऊन ऑफिसला जाणार आहे आणि मी अशी छान आंघोळ नाही काय नाही निवांत नाही आहे. बिझी आहे. आंघोळ डायरेक्ट दुपारच्याला रात्रीच्याला कधी पण. ये हाल हुआ है मेरा शादी करके यार. का त्या दिवशी मी का ठीक आहे चला जाऊ द्या. हा प्रश्नाचं उत्तर कधीच भेटणार नाहीये. तर आज 10 वर्ष झालेली आहेत. त्या काळा दिवस नाही म्हणता येणार आहे. चांगलाच होता दिवस. आज 10 वर्ष झालेली आहे. म्हटलं 10 वर्ष म्हणजे खूप मोठा कालावधी झाला. खूप 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 मोठा. तर म्हटलं चला तो पण सेलिब्रेट करू. ठीक आहे यार. नवऱ्याचा गोल्डन डे सेलिब्रेट करूयात. तर नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आम्ही कुठेतरी फिरायला चाललेलो आहोत. जवळपास 6 महिने झालं मी कुठेच गेलेले नाही आहे. तर आमचे सरकार म्हटले की चला आज तुम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन जातो. तर सगळ्यात आधी आमचा प्लॅन होता जयपूर. इथून जयपूर 3-4 तासांवर आहे. पण आम्ही एकतर लेट उठलो. आम्हाला 4ला पहाटेला उठायचं होतं. आता वाजलेत सकाळचे 8. आम्ही उठलो 6 वाजता आणि बाळाचं वगैरे सगळं आवरस्तोवर आम्हाला 8 वाजले. त्याच्यामुळं आता आम्ही लोकेशन चेंज केलं. तर आम्ही ग्वालियरला चाललो. ग्वालियर पण इथून 4 तासांवरच आहे. पण जाण्याचा रस्ता आणि पाहण्याची ठिकाणं जरा कमी आहेत आणि जाण्याचा रस्ता जरा बरा आहे. आणि जयपूर बघायचं म्हटलं तर 2 दिवस लागतात किंवा एक अख्खा दिवस लागतो पूर्ण काही स्पेसिफिक लोकेशन पाहायचे म्हटलं तर चला मग जायचे. आणि बाहेर असा प्रचंड पाऊस पडतोय. बघा पाऊस पडतोय. मला नाही वाटत आता कसं जायचंय. चला ॲटलिस्ट लॉंग ड्राईव्ह तरी होईल बाबा. गुड मॉर्निंग राधा. अय्यो मॅचिंग झालंय ना. मम्माचं बाबाचं पण मॅचिंग आहे. गुड मॉर्निंग राधा. जस्ट उठलं आमचं बाळ. कसं रेडी झालं रे? कसं रेडी झालं? ओ चला ना स्वप्नील. न फिरायला जायचं. बब्बूची पहिली ट्रिप आहे छोटीशी. या ना इकडे 2 मिनिटं. चला मॅचिंग झालंय आमच्या फॅमिलीचं. कुठे चाललोय स्वप्नील? ग्वालियरला कशाला? तुम्ही तर मला जयपूर दाखवणार होते. फायनल बघू कुठे जातो.
नाही नाही, आता ग्वालियरच. मी मनाची तयारी जयपूरची केलती, सकाळपासून म्हटले ग्वालियर. आता ग्वालियरची केली, आता जयपूर करू नका. त्याच्यामुळेच मी कपडे चेंज केलेत मगाशी. चलो चला म्हणा, चला. झोप येतच आहे आमचं बाळ. आमच्या बाळाची झोप सकाळी 9 वाजता बंद होते, संपते. तुमचं एवढं मॅचिंग झालंय. बघा झोपायला नाही काय झोप येतच येते अजून. तर स्वप्नीलचे कलिग कुलदीप सर आणि त्यांच्या मिसेसला घेऊन आज आम्ही ग्वालियरला चाललेलो आहोत. तर म्हटलं की चला, त्यांचं पण छोटूसं एक गोड बाळ आहे. ते सेम फेजला असणारी लोक. आणि हे आमचं गोंडुलं. बाहेर छानपैकी पाऊस पडत आहे, इतकं छान वाटतंय. आणि हे जे आहे ते कुनोचं जंगल आहे. जाताना पूर्ण ग्वाल्हेरपर्यंत जवळपास 75% रोड हा जंगलाचाच रोड आहे. असं ठिकठिकाणी छोटी छोटी तळं भरलेली आहेत. असा पाऊस, हिरवगार. मी इतक्या महिन्यानंतर मी हे सगळं दृश्य पाहते, त्यामुळं मला एवढं फ्रेश आणि भारी वाटतंय. खूप फ्रेश वाटते खूप. आणि हा पाऊस, बापरे, इतकं सुंदर वातावरण चालू आहे. आणि आम्ही छानपैकी गप्पा पण मारतोय गाडीतल्या गाडीत. आमचे साहेब आणि कुलदीप सर गाडी चालवत आहेत. जाताना बऱ्याच ठिकाणी आम्हाला नदी, तलाव, धरण असं बऱ्याच गोष्टींचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. आणि लवकरच आता आम्ही पोहोचू. इकडे बघा, इकडे बघा. राधा कंटाळली आता राधा. हो का शारदा? याच्यामुळं प्रवासाला जाऊ वाटत नाही. नुसतं क्याव 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 क्याव. एका ठिकाणी खायला थांबलो आणि माझं हे गोड बाळ असं विसावलंय. तिला एवढं छान वाटत असेल ना, कुशीत विसावली, तिची झोप झालीये. महाराणी काय काय झाली झोप? झाली का झोप? झाली झोप बाळा? झाली झोप तुझी? कोण आहे? पोटात भयंकर कावळे ओरडत असताना हे खायला भेटणं म्हणजे आत्मा तृप्त झालाय आज. आणि खरंच याची चव खूप बेस्ट होती. राधा कुठे पोहोचलो? अरे तिला गाडीच बघायची आहे. हे बघ गाडी. बघ 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 गाडी बघ. आणि फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. या सुंदर ठिकाणी पोहोचलोत. तर खूप वेळ प्रवास करून आम्ही हिला मराठी समजत नाहीये, फक्त हिंदी कळते. तर इथले लोक आपली मराठी ऐकून हसतात. तर आले का हे यही पे खडे होंगे. तर आम्ही एका पॅलेसला आलेलो आहोत. तर ह्या पॅलेसचं नाव आहे जयविलास पॅलेस. तर फायनली ग्वालियरला पोहोचलेलो आहोत. आणि खूप साऱ्या लेकरं सांभाळत आम्ही बघा भूतासारख्या दिसतोय. केसाचा अवतार झालाय, सगळं झालंय. वाव, मस्त आहे ना? अच्छा आहे ना? तर हा आहे जयविलास महल. जवळपास 19व्या शतकामध्ये महाराज जयाजीराव सिंधिया यांनी हा 3 मजली पॅलेस बांधला आहे. तर इथं येण्यासाठी, आतमध्ये जाण्यासाठी आम्हाला 4 लोकांचं 1400 रुपये तिकीट द्यावं लागलं. आणि त्यात मोबाईलचं पण ॲड होता. मला खरं तर हे फार महाग वाटलं. तर आता आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये हा पॅलेस आर्किटेक्चरल स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. तर राधा
चल चल ये. आम्ही फिरायला चाललो म्युझियम बघायला. बघा ते जांभळ्या देते. तर हा पॅलेस जवळपास 40 एकरामध्ये पसरलेला आहे आणि इथं 400 रूम्स आहेत. त्याच्यापैकी 35 रूम्स या म्युझियमसाठी दिलेल्या आहेत. तर हे आहे जिवाजीराव सिंधिया म्युझियम. तर 1964मध्ये पब्लिकसाठी हे म्युझियम ओपन करण्यात आलेलं आहे. तर ह्या पूर्ण महलामधला काही भाग त्याला दिलेला आहे. तर हे जिवाजीराव सिंधिया म्युझियम, त्यांचं स्टॅच्यू, आणि इथे बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. तर सगळ्यात आपल्याला एंट्रान्समध्ये त्यांची जी पूर्ण वंशावळ आहे त्या सगळ्यांचे फोटो आणि त्याच्याखाली त्यांचं नाव आणि थोडीशी माहिती दिली आहे. पुढे गेल्यावर मराठा साम्राज्याचा मॅप, आणि म्हणजे हे इतकं मला प्राऊड फील होत होतं हे बघताना की हे सरदार मराठ्यांचे होते. सिंधिया म्हणजे शिंदे ॲक्च्युअलमध्ये. आणि इथं सगळ्यांचे फोटो आणि त्याच्याखाली सगळ्यांची माहिती लावलेली आणि मनातून सतत छत्रपती शिवाजी महाराज की जय असाच जयघोष यायचा. तर पुढे गेल्यास असं प्रत्येकांचे फोटो आणि त्याच्याखाली संपूर्ण माहिती होती. बऱ्याच तिथल्या बघणाऱ्या लोकांना मराठी साम्राज्य किंवा या सगळ्या गोष्टी खूप कॅज्युअल वाटत होत्या. तशा बऱ्याच जणांना माहीत नव्हतं. ते फक्त ते म्युझियम बघायला आले होते. तर हे एक खूप प्राऊड फील आहे की पूर्ण भारतावर मराठा साम्राज्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलेलं आहे माझ्या. तर पुढे गेल्यावर अशी पूर्ण माहिती आम्ही वाचत चालत होतो. माहीत असलं तरी पण ते तिथं बघून खूप भारी वाटत होतं. आणि जवळपास राजमाता जिजामातापासून ते अहिल्याबाई होळकर आणि प्रत्येक सरदार, स्त्रिया, राजमाता किंवा राण्या ह्या सगळ्यांची माहिती तिथं लिखित स्वरूपात दिली होती. हा राजगड, इथं ते पेंटिंग पण होतं. आणि इतक्या सुंदर सुंदर गोष्टी पाहायला मिळाल्या म्युझियममध्ये. कुठं अशा तलवारी होत्या प्रत्येक ह्याच्या, तर कुठं हे जुने असे पुरातन काळातले स्टॅच्यू वगैरे त्यांनी केले होते. आणि पुढं गेल्यावर आम्हाला भरपूर सारी दालनं पाहायला मिळाली. त्यापैकीच हे पहिलं दालन हे पोशाखांचं होतं. तर इथं त्यांच्या राजघराण्यातील वर्षानुवर्ष काळात चालत आलेले प्रत्येक प्रकारचे तिथं पोशाख ठेवलेले होते. इथं म्हणजे साड्यापासून, सूटपासून किंवा सगळ्या गोष्टी इथं त्यांनी सेव्ह करून ठेवल्या होत्या. तर हे पाहायला मिळालं. आणि पुढं गेल्यावर आम्हाला रथ, बग्गी ह्या म्हणजे याचं दालन बघायला मिळालं. तर हा जो रथ आहे तो पूर्ण चाकं सोडली तर तो मधला पार्ट आहे ना तो पूर्ण चांदीचा आहे. तर अशा कित्येक बग्ग्या, रथ ह्याचं एवढं मोठं दालन होतं. त्यानंतर आम्ही गेलो त्यावेळेस अशा प्रत्येक म्हणजे जवळपास जुन्या काळापासून ते इंग्रजांचा काळ. आता हे बघा, हे जे आहे ना हे ते शिकार करण्यासाठी वापरायचे किंवा काही रथ जे आहेत ते स्त्रियांसाठी वगैरे होते. आणि बरेच रथ हे सोन्याचे किंवा चमडीचे अशा प्रकारचे होते. आमचे साहेब घेऊन फिरतायत राधाला, म्हणजे मला हे सगळं शूट करता यावं आणि मला ते पाहता यावं, कारण राधा खूप चिडचिड करत होती. जसं जसं आम्ही पुढं गेलो तसं तसं हे पोशाखांचं सगळं असे स्टॅच्यू वगैरे उभा केलेले होते. आणि त्यानंतर आता पुढच्या दालनाला जायची वेळ वगैरे आलेली आहे. तर राधा थोडी किरकिरच करत होती. आता हे दालन आहे फर्निचरचं. तर ह्याच्यामध्ये अँटिक फर्निचर त्यांनी सेव्ह करून ठेवलेलं आहे. अँटिक फर्निचर तिथं ठेवलेलं आहे. तर हे बघा तुम्हाला दिसेल जुन्या काळातलं, म्हणजे ब्रिटिश काळ असो, त्याच्या आधीचा काळ असो किंवा त्याच्यानंतरचा काळ असो, हे जे सगळं त्यांनी जुनं फर्निचर वगैरे सगळं इथं ठेवलेलं आहे आपल्याला पाहण्यासाठी. आणि प्रत्येक दालनाच्या बाहेर त्यांनी हे असं ठिकठिकाणी माहितीपत्रक पण लावलेलं आहे. तर इतके सारे तिथं स्टॅच्यूज होते किंवा डायनिंग टेबल्स असो किंवा फर्निचर असोत किंवा बैठका, कपाट, कुठं कुठं तर त्यांचं पूर्ण ह्याचा व्ह्यू होता, बेडरूमचा व्ह्यू होता, हॉलचा व्ह्यू होता. हे इतकं सुंदर देवघर असो, अशा बऱ्याच गोष्टी तिथं तुम्हाला पाहायला मिळतील. असेच इथं दालनाच्या आत गेल्यावर खूप सारे वेगवेगळी दालनं आहेत. तर बहुतेक 35च्या आसपास इथं दालनं आहेत. आणि त्यानंतर आम्ही गेलो शस्त्रास्त्रांच्या दालनामध्ये. तर इथं
तलवार असो, भाले असो, बंदुका असो किंवा अशा दारुगोळा किंवा अंबारी दिसली आम्हाला एका ठिकाणी. असे बरेच तिथं तुम्हाला शस्त्रास्त्र वगैरे दिसते, शस्त्रास्त्रांचा साठा दिसेल. ही बघा, ही मी आणि सगळ्यात शेवटी हे आहे सिंधिया घराण्याचं दालन. तर त्यात त्यांची पूर्ण माहिती आहे. हे काही मी आतमध्ये जाऊन खूप शूट नाही केलं. त्यानंतर ते दालन, ते म्युझियम पाहिल्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या बिल्डिंगमध्ये. तर ही आहेत थकलेली माणसं. 2 बाळांचे बाबा त्यांना घेऊन फिरतायत आणि आम्ही दोघी थोडंफार छानपैकी इकडे तिकडे मोकळं तरी आम्हाला फिरता आलं ॲटलिस्ट. त्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या इमारतीत. तर तिथं तुम्हाला जुन्या कारचं कलेक्शन वगैरे पण पाहायला मिळेल. आणि या दालनामध्ये खास वैशिष्ट्य दालनाचं असं आहे की इथं भारतीय बैठका पाहायला मिळतील आपल्याला. तर हा बघा पहिला हॉल आहे. तिथं सगळे भांडे चांदीचे होते. बऱ्याच ठिकाणी त्यांनी चांदीचा किंवा सोन्याचा असा वापर केलेला आहे. तर हे पूर्ण दरबार हॉल्स आहेत ठिकठिकाणी. कुठं पाश्चात्य संस्कृतीतले दरबार हॉल्स आहेत, कुठं भारतीय बैठका आहेत, तर कुठं म्हणजे त्यांचा जो राजनैतिक दरबार भरायचा त्या बैठका आहेत. आणि असं एक दालन आहे जिथं त्यांच्या घराण्यातल्या सगळ्या स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे किंवा त्यांचे तिथं कपडे पण ठेवलेले आहेत. त्यांचं तिथं थोडंफार फर्निचर, त्यांची लाईफस्टाईल कशी होती हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पुढं गेल्यावर हा हॉल आहे. इथे एखादा कार्यक्रम वगैरे घेतला जायचा किंवा अजूनही कुठल्या एखाद्या हॉलमध्ये त्यांचे कार्यक्रम होतातच. हे म्हणजे एवढं सुंदर आहे. त्यांनी सुंदर नक्षीकाम, आर्किटेक्चरल भारी म्हणजे हे. त्यानंतर वर लावलेलं झुंबर किंवा त्याचे सिलिंग्स वगैरे हे खूप सुंदर होतं. म्हणजे पाहण्यासारखं होतं. म्हणजे हे सगळं पाहत आमचा पूर्ण दिवस गेला. म्हटलं चला आता निघूयात, आता संपत आलेलं आहे. आणि त्यांच्या एक्झिटला पण त्यांनी हे असं जुने जे आहेत दगडाचे पुतळे किंवा ह्या सगळ्या गोष्टी जुन्या सापडलेल्या त्या सगळ्या त्यांनी ठेवलेल्या आहेत. तर आता आम्ही चाललो आहे. हे राधाचे बाबा आणि ही थकलेली राधा आणि हे आम्ही थकलेले तिघही. खूप भारी वाटत होतं. हे काहीतरी नवीन पाहायला मिळत होतं. पण आमची राधा अशी चेकाळत होती चला म्हणत होती घरी. तर ही माझी डिलिव्हरीनंतर पहिली ट्रिप होती. तसेच राधाची पण ही पहिलीच ट्रिप होती. तर मला आज एवढं समाधान वाटत होतं की बाबा इतक्या सुंदर जागेला भेट देण्याचं भाग्य लाभलं. तर आता परतीच्या प्रवासाला लागावं लागेल म्हणून आम्ही आता तिथून बाहेर पडतोय. राधा, तर आमची राधा खूप कंटाळलेली आहे. खूप जास्त भुकेजलेली होती. भुकेचा तर इलाज आम्ही शोधू शकत होतो, पण झोपेचा इलाज खूप अवघड आहे बाबा. प्रवास करणं, कुठेतरी जाणं लेकरांना घेऊन. मॅडमला इतकी टचून झोप लागलेली आहे आणि आम्हाला फिरायची. चला आता डायरेक्टली घरी जायचं आहे. तर ग्वालियरचा फोर्ट आपल्याला पाहायचा होता, पण मला नाही वाटत ग्वालियरचा फोर्ट पाहणं होईल. हे बघा तो फोर्ट है. अगली बार जाएंगे ग्वालियर का फोर्ट देखेंगे, है ना पिंकी जी. सिर्फ संग्रहालय में ही खुश हो गए सब. बच्चा था और हमारे पास नहीं था, फिर भी हम खुश हो गए. ते बघा एक मिनिट, बघा दोघ जण पण बाबा लोक त्यांच्या बेबीजला घेऊन फिरतायत आणि आम्ही रिकाम्याच फिरत होतो. तरी पण आम्ही एवढे कंटाळलो की फायनली आम्ही म्हणतोय की चला आता घरी चला, पुढच्या खेपेला ग्वालियरचा फोर्ट बघूयात. आज फक्त जयविलास पॅलेस पाहिलाय हा वाला. तर आम्ही निघालोय परतीच्या प्रवासात. आमच्या राधाराणीची एक छानशी झोप झालेली आहे आणि त्या अशा मस्तपैकी बाहेरचा व्ह्यू पाहत बसलेले आहेत. खूप थकलेलो आहोत, पण एक समाधान असतं ना, तर ते समाधान आज भेटलंय. खूप भारी वाटतंय, आनंद वाटतोय, मस्त वाटतं एकदम. शूट पण करता आलं छान.
चला तर मग आपण आता व्लॉगची सांगता करूयात. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि समाधानी राहा. बाय.